Professor Ramrao Wagh has sounded the alarm over the declining state of Khazan agriculture, revealing that over 22,000 hectares are at risk due to activities of fish mafia and unchecked construction. He also pointed to the toxic waste dumping in Agassaim, which is polluting rivers and severely affecting local farmers. एक हेरिटेज जी आशिल्ली खाजन लँड्स त्या खाजन जमनीच्या खाजन शेतीच्या व्यवस्थेविषयी दुर्दशेविषयी उलयतलो. गोंयांत सुमार 22,000 हेक्टर एक कांय वर्सां पयलीं 22,000 हेक्टर खाजन जमीन आशिल्ली आनी ही जमीन पूर्णपणे बरी चलताली. तातूंत मोठ्या प्रमाणान भाताचें पीक घेताले आनी गोंय भाताच्या बाबतींत तरी म्हाका दिसता ह्या स्वयंपूर्ण आशिल्लें. आज अशी परिस्थिती आसा की ह्या 22,000 हेक्टरा मदले आज फक्त एक 18,000 सुमार हेक्टर खाजन जमीन शिल्लक आसा अशें दिसता. सरकारा कडेन आपलो सारको ना आणि चडशी जमीन म्हणजे सरकारांनी खूप प्रोजेक्टांक घेतल्या, थोडी इल्लिगली कन्वर्ट जाल्या आणि खाजन शेतीन ही जमीन कमी जायत वयता. हो एक प्रश्न जालो. ताजेर सरकाराचो कंट्रोल ना आणि चड करून इल्लिगल फिलिंग जावन थंय खूप शेतां नश्ट जाल्या. त्याच्याकूय गंभीर म्हटल्यार जी आसात ती शेतां सगळी पाडंग आसात, थंय उदक भरला, बांद मोडलेले आसात, मानसो सारके ना आणि हे शेतां आज ज्या शेतांनी भात पिकताले, ज्या शेतांनी मीठ घेताले, मिठाचे पीक घेताले, ज्या शेतांनी वा त्या भितरल्या पोयींनी नुस्तें पोसताले, आज ते फक्त नुस्त्याक लागून नुस्त्याची पैदास करपाक वापरतात आणि त्याचे भयंकर दुष्परिणाम आम्ही सगळे भोगतात. आज खुबश्या शेतांनी थंय मँग्रोव्ज जाल्ले आसात. जे बांदार आशिल्ले मँग्रोव्ज ते शेतांनी आयल्यात आणि ते सरकार मागीर दाखयता आमी जंगल वाडयलो. एक्चुअली तो रॉंग आसा हे कन्सेप्ट. ती मँग्रोव्ज ज्यो थंय जाल्यात त्यो बाय मिस्टेक म्हणजे आमी थंय रोयनात, उदक शेतांनी भरला, भरती सुकती जाता म्हणून जाल्यात आणि हेजेर सरकाराचे कंप्लीट दुर्लक्ष आसा. सरकाराची एग्रीकल्चर पॉलिसी हाडली, तातूंत खाजनाच्या भाशेन कितें तरी बरयलां, पूण ठोस उपाय अजून कांयच ना. जी सरकाराची व्यवस्था असता, मामलेदार आणि बाकीचे रेव्हेन्यू अधिकारी असतात, तांकां फक्त मानशाच्यो पावण्यो आणि त्यो कोण खातलो आणि कोण घेतलो हाजेरूच आसा. बांद पळोवपाची व्यवस्था पुराय वाट लागल्या, चडशे बांद मोडल्यात आणि सरकारान हेजेर कांयच अजून एक्शन सारखी घेवना. आता पयरूच आमचो मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे नीती आयोगाच्या मिटिंगेक गेले. ते थंय मिटिंग जावन हांगा येवन तांणी एक सांगलां की आम्ही नीती आयोगाक आता रिक्वेस्ट केला की खाजन शेतीचे संवर्धन करपाक खूप आमकां निधी जाय आणि तो तुम्ही हांगा येवन पळोवन आमकां दितले. आता सवाल असो आसा की कितले फावटी तुम्ही वेगवेगळ्या तरेन सरकारा कडेन केंद्र सरकाराकडे पयशे मागतले आणि ते तुमकां कांय दिना. एक्झाम्पल तुमकां हांव दिता. करमळेचे जे बांद आसात, व्हडली सिस्टम बांदाची, नेवरा आनी करमळी, ज्या गांवांतल्यान आमी येता, आमचे शेत आसा करमळी, आमी नेवरा गांव पळयला, आमी नेवरा खाजनाच्या बाबतींत झगडटा. थंय आता 5 वर्सां जाली बांद कंप्लीट मोडल्या आणि तेजे टेंडर काडटात पूण केन्नाच वर्क ऑर्डर दिना आणि ते शेत कंप्लीट बुडला. म्हणजे म्हाका माझे शेत खंय आसा ते सुद्दां हांव नकळो. आमी थंय वचपाक शकना. थंय क्रोकोडायलाची पैदास जाल्या, मँग्रोव्ज जाल्या, थंय वचपाक शकना आणि नाका ती कामां एक पूल बांदून दवरला, ते भितर त्या शेतांत देंवपाक मेळना, एंट्री ना, सकयल्यान एक्झिट ना त्या पुलाक. असली कामां ह्या सरकारान करून दवरलेली आसात आणि ताका लागून खाजन शेतीचो विषय गंभीरपणान ह्या सरकारान घेवपाक जाय आणि पर्यावरणाक म्हणजे हांव आयज कित्याक टॉपिक काडला, क्लायमेट चेंज, हवामान बदल जो आमी म्हणटात, तेजो मोठो परिणाम ह्या कोस्टल एरियान आमची जी खाजन शेतां आसात, तिसवाडी, सालसेत, बार्देस आणि बाकीच्या इन्क्लुडिंग पेडणे आणि सगळी कडेन जी खाजन शेतां आसा जी बिलो सी लेवल आसा, ताजेर पयलो परिणाम जातलो तो ह्या सगळ्या तालुक्याचेर आणि ह्या सगळ्या शेतांचेर. आणि जशे जशे उदकाचे लेवल वाडटा हवामान बदलाक, हे बांद मोडटले, जे आसा तेवूय मोडटले आणि ते उदक लोकांच्या घरामेरेन पावतले.